Hello, good morning, friends. Today we are going to learn imperative sentence. म्हणजे काय मित्रांनो, तर आज आपण आज्ञावाचक वाक्य कशी बोलायची आणि ती वाक्य लिहित असताना आपल्याला स्पेलिंग मिस्टेक कशी होऊ द्यायची नाही याबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे. हा व्हिडिओ बघत असताना जर माझ्या चॅनलला कोणी नवीन असेल तर त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा. कारण माझ्या युट्यूब चॅनलवरती बेसिक पासूनचे व्हिडिओ जे पाठीमागे मी टाकलेले आहेत ते अगोदर तुम्हाला येणं फार जरुरी आहे. म्हणजे ABCD पासून ते पूर्ण काळाचे म्हणजे असे वाक्य मी तयार करून त्या ठिकाणी बेसिक सर्व माहिती माझ्या चॅनलवरती आहे. म्हणून नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. सो ऑल्सो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आपण प्रॅक्टिस सुद्धा केली पाहिजे. आपण एखादा माझा व्हिडिओ बघितला आणि सोडून दिला असं नाही करायचं. त्या व्हिडिओमध्ये दिलेली वाक्य आपण पद्धतशीरपणे आपल्या वहीवरती लिहून घ्यायचे आहेत आणि त्याची प्रॅक्टिस दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला करायची आहे. जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत आपल्याला ते येणार नाही. म्हणून बघा, या ठिकाणी आज आपण आज्ञावाचक वाक्य कशी वापरायची आणि आपण दैनंदिन जीवनात ते म्हणत असतो, परंतु ती वापरत असताना आपल्याला काय करायचं बघायचं आणि कसं बोलायचं बघा. आता या ठिकाणी मी दोन प्रकार सांगितले, होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य आपण कशी बोलायची. बघा मित्रांनो, हे करत असताना आपल्याला लक्षात ठेवा की होकारार्थी वाक्य करत असताना आपल्याला लक्ष द्यायचं आहे की मी काय सांगताय. प्ले क्रिकेट ही आज्ञा आहे. मुलांनो, क्रिकेट खेळा. म्हणजे फक्त प्ले क्रिकेट म्हणजे काय, खेळा. आता जेव्हा एखाद्या वेळेस शिक्षक शाळेमध्ये असतात आणि म्हणतात क्रिकेट खेळा, प्ले क्रिकेट, ऑल बॉईज गो ऑन द ग्राउंड अँड प्ले क्रिकेट. रीड अलाउड ही आज्ञा आहे. बघा, रीड अलाउड ही सुद्धा आज्ञा आहे. पहिलं वाक्य आपण बघूया. प्ले क्रिकेट म्हणजे क्रिकेट खेळा. आणि जर आपल्याला म्हणायचं असेल की मुलांनो क्रिकेट खेळू नका, तर काय होईल बघा नो. बघा, डोंट प्ले क्रिकेट, डोंट प्ले क्रिकेट, दिस इज टाइम ऑफ रीडिंग, असं आपण सुद्धा म्हणू शकतो. बघा इकडे. आता नंबर 2 आहे आस्क क्वेश्चन म्हणजे प्रश्न विचारा. काय, आस्क क्वेश्चन म्हणजे प्रश्न विचारा. आणि विचारायचे नसतील तर डोंट आस्क क्वेश्चन. बघा इकडं, डोंट आस्क क्वेश्चन म्हणजे प्रश्न विचारू नका. तर बघा इकडे मुलांनो, ट्राय अगेन म्हणजे पुन्हा प्रयत्न कर. ट्राय अगेन म्हणजे पुन्हा प्रयत्न कर. बघा इकडे कसं करायचं, ट्राय अगेन आणि पुन्हा प्रयत्न कर झाला. आता डोंट ट्राय अगेन म्हणजे पुन्हा प्रयत्न करू नको. आता पुढे बघा, सेल युअर ओल्ड, टेल द ट्रूथ म्हणजे खरे सांग. टेल द ट्रूथ म्हणजे खरे सांग आणि खोटे सांगू नको म्हणजे काय, डोंट टेल अ लाय. बघा, डोंट टेल अ लाय म्हणजे खोटे सांगू नका. पुढे 5, टेल युअर नाही सेल युअर ओल्ड फ्लॅट, तुझा जुना प्लॉट विकून टाक. काय झाली, आज्ञा झाली. डोंट सेल युअर ओल्ड फ्लॅट म्हणजे तुझा जुना प्लॉट विकू नकोस. बघा, सजेस्ट समथिंग न्यू म्हणजे काहीतरी नवीन सुचव. सजेस्ट समथिंग न्यू काहीतरी नवीन सुचव. आणि डोंट सजेस्ट इलिगल वेज. आता पहा, नवीन काही सुचू नको म्हणजे काय रे, बेकायदेशीर मार्ग सुचवू नको. 7 बघा, रीच देअर बिफोर 6 म्हणजे तेथे 6 पूर्वी पोहोच. रीच देअर बिफोर 6 म्हणजे तेथे 6 पूर्वी पोहोच. आणि डोंट रीच देअर आफ्टर 6 म्हणजे 6च्या नंतर, तेथे 6 नंतर तू पोहोचू नकोस. आठव बघा, डिसाइड ॲट लेजर. तर पहा, डिसाइड ॲट लेजर म्हणजे काय, सावकाश निर्णय घे. आणि डोंट डिसाइड इन हेस्ट म्हणजे पहा, डोंट डिसाइड इन हेस्ट म्हणजे काय रे, घाईघाईने ठरवू नकोस. आपण कोणताही निर्णय घाईघाईने घेतला तर तो निर्णय आपला चुकू शकतो. अशा प्रकारचे आपण एखाद्या मुलांना, विद्यार्थ्यांना किंवा आपण मित्राला कोणाला पण अशी आज्ञा देत असतो.